नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट आपण पिरियडसाठी जे झूमचं लेक्चर घेतलं होतं त्याच्यात तुम्हाला मी काही आपल्या अकाउंटन्सीमध्ये वारंवार विचारले जाणारे वर्ड्स आहेत, म्हणजे लिहावे लागतात आपल्याला ते वर्ड्स, त्याचं स्पेलिंग, त्याचं मीनिंग, हे सगळा पार्ट तुम्हाला मी समजावून सांगितलेला आहे. त्याच पद्धतीने त्यातले 3 टर्म्स आपण अभ्यासलेल्या होत्या. कॉमर्स किंवा ट्रेड म्हणजे काय, ट्रेडिंग कन्सर्न कशाला म्हणायचं आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कशाला म्हणायचं, हा भाग आपण त्या ठिकाणी अभ्यासलेला होता. तर पहिला टॉपिक आपला काय आहे तर इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा पहिला टॉपिक आपला आहे. तर बुक कीपिंगची जी सुरुवात आहे, इव्हॉल्युशन आहे, उत्क्रांती आहे, ती फार प्राचीन काळापासून झालेली आहे. तर इंडियामध्ये मी तर अंडरलाईन केलेत बघा, त्याला हायलाईट करून ठेवायचा, अंडरलाईन करून ठेवायचं पुस्तकात. चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये त्यांचा मिनिस्टर होता कोणतर कौटिल्य. तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये कौटिल्य हे नाव ऐकलेलं आहे तुम्ही. चंद्रगुप्त मौर्याचा मिनिस्टर होता कोणतर कौटिल्य, आणि त्या कौटिल्यानं अर्थशास्त्र नावाचं एक पुस्तक लिहिलेलं होतं. त्या पुस्तकात बुक कीपिंगचा उल्लेख केलेला आहे. त्यालाच पुन्हा नाव आपण दिलं देशीनामा. म्हणजे हिशोब लिहून ठेवण्याची जी पद्धत आहे त्याला पहिलं नाव होतं देशीनामा. त्यानंतर काय होत गेलं, बदल होत गेले. जसजशी उत्क्रांती होत जाईल तसतसे त्याच्यामध्ये बदल होत गेले. आणि 1494 मध्ये लुका डी बर्गो पॅसिओली, बघा 1494 मध्ये लुका डी बर्गो पॅसिओली हा एक इटालियन मर्चंट होता. त्यानं डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम ही आणलेली आहे. 1494 हे वर्ष, ही महत्त्वाची बात हे बघा, इन्फॉर्मेशन आहे. कारण आता आपलं जे अकाउंटिंग चालतं ते सगळं डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमनुसार. म्हणजे कोणताही जरी व्यवहार बघितला, आपण कोणतंही ट्रान्झॅक्शन बघितलं तर त्याचे एक मिनिमम 2 इफेक्ट असतात. एक डेबिट असतो, एक क्रेडिट असतो. एक बेनिफिट देणारा असतो, एक बेनिफिट घेणारा असतो. म्हणजे दुहेरी नोंद पद्धत. डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम म्हणजे दुहेरी नोंद पद्धत. हे आपल्याला सगळं डिटेलमध्ये पुढे शिकायचं आहे. डबल एंट्री म्हणजे काय, सिंगल एंट्री म्हणजे काय, हे सगळं आहे पुढं. फक्त आत्ता लक्षात काय घ्यायचं की डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम जी आत्ता आपण वापरतो, हिचा उगम 1494 रोजी कुणी केला आहे तर एक इटालियन मर्चंट आहे. त्यांनी, त्याचं नाव काय तर लुका डी बर्गो पॅसिओली यांनी डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम ही शोधून काढलेली आहे. मग त्याच्यानंतर मग औद्योगिक क्रांती झाली, बदल होत गेले, पण मूळचं जे बेसिक आहे ते सगळं कुणी मांडलेलं आहे तर त्या लुका डी बर्गो पॅसिओली यांनी मांडलेलं आहे. तर आता प्रत्येक वेळेला आपल्याला ट्रान्झॅक्शन हा वर्ड येत राहतोय. मग आता नेमकं ट्रान्झॅक्शन म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया. तर ट्रान्झॅक्शन म्हणजे काय तर वस्तू आणि सेवा यांची पैशाच्या बदल्यात केलेली अदलाबदल. पुढे डेफिनेशनमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये येतं आहे. मग त्या ट्रान्झॅक्शनचे प्रकार कोणते आहेत, काय आहेत हे पुढे येतं आहे. फक्त आता थोडक्यात अर्थ काय समजून घ्यायचा की ट्रान्झॅक्शन म्हणजे काय तर वस्तू आणि सेवा यांची पैशाच्या बदल्यात केलेली देवाणघेवाण म्हणजे काय तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. आता वस्तू आणि सेवांची अदलाबदल म्हणजे काय तर समजा आपण स्टेशनरीच्या दुकानात गेलोय, आपण तिथनं एक पुस्तक घेतलं, त्यांनी आपल्याला पुस्तक दिलं, गुड्स म्हणजे त्यांची पुस्तक झाली, आपण ती खरेदी केली, आपण त्यांना पैसे दिले, बरोबर आहे. म्हणजे हे काय झालं, ट्रान्झॅक्शन झालं, आपल्या दृष्टीनं ट्रान्झॅक्शन आहे. मेडिकलमध्ये गेलो आपण, तिथं आपण त्यांना गोळ्या मागितल्या, औषधं मागितली, तर त्या मेडिकलवाल्यानं आपल्याकडून पैसे घेतले आणि आपल्याला काय दिलं, टॅबलेट्स दिल्या, गोळ्या दिल्या. म्हणजे काय झाली, वस्तूची देवघेव झाली आणि ती कशाच्या बदल्यात तर पैशाच्या बदल्यात. असं कोणतीही आपण वस्तू घ्यायला गेलो किंवा एखादं दुसऱ्या कपड्याच्या दुकानात गेलो, आपण एखादा शर्ट घेतला, दुकानदार काय करणार, आपल्याला शर्ट देणार, आपण शर्ट घेणार आणि त्याला पैसे त्याच्या बदल्यात देणार आहे. म्हणजे हे काय झालं तर त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन झालं. आता ही वस्तूंची झाली देवघेव, बरोबर, पैशाच्या बदल्यात. आता सेवांची देवघेव, आपण एसटीनं प्रवास केला, विटा ते सांगली आपण एसटीनं प्रवास केला, त्या एसटीच्या कंडक्टरला आपण समजा 50 रुपये दिले आणि आपल्याला काय केलं, त्याने विट्यातनं सांगलीमध्ये नेऊन सोडलं, तर आपल्याला काय त्यानं आपल्या नावावर बस केली, एसटी आपल्या नावावर केली का 50 रुपयाच्या बदल्यात, नाही, तर आपल्याला प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली. एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची सुविधा आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे ही पैशाच्या बदल्यात काय झाली, सेवा.
आपण कंडक्टरला पैसे दिले, कंडक्टरनं आपल्याला प्रवासाची सेवा उपलब्ध करून दिली. त्याच पद्धतीने मोबाईलचा रिचार्ज, आपण महिन्याला मोबाईलचा रिचार्ज करतोय, ही सुद्धा एक प्रकार सेवाच आहे. रिचार्ज करतो, आपण पैसे देतो, ते आपल्याला काय वस्तू देत आहेत का? रिचार्ज केल्यावर आपल्याकडे काय दाखवायला असतं का? नाही. म्हणजे त्यांनी जी आपल्याला सेवा दिली त्या रिचार्जच्या बदल्यात आपण आपलं नेट चालवू शकतो, आपण फोन करू शकतो, पण अशी एखादी वस्तू म्हणून आपण ती दाखवू शकत नाही. म्हणजे त्या सेवा कशा असतात तर त्या अदृश्य स्वरूपाच्या असतात. मोबाईलचा रिचार्ज केला ही सुद्धा आपल्या दृष्टीनं काय आहे तर ते सेवा आहे, पण तिथं देवघेव झाली, त्यांनी आपल्याला ती सेवा पुरवली, आपण त्यांना पैसे दिले, म्हणजे हे आपल्या दृष्टीनं काय आहे तर ट्रान्झॅक्शन आहे. आता बघा, एखाद्या आपल्या मित्राचा वाढदिवस आहे असं गृहीत धरूया. मग आपण त्या वाढदिवसाला गिफ्ट द्यायचे आहे. आपण वाढदिवस म्हणलं की गिफ्ट घेऊन जाणार आहे. मग आपण असं गृहीत धरू की आपण त्याला एक चांगला असं एक नेचरचं फ्रेम घेतलं आहे, खरेदी केले आपण. पोस्टर म्हणतो ना आपण, ते पोस्टर आपण त्याच्यासाठी खरेदी करायला गिफ्ट शॉपीमध्ये गेलो आहे. आपण त्या गिफ्ट शॉपीवाल्याला काय केलं, पैसे दिले आणि त्यानं आपल्याला ते पोस्टर दिलं. मग इथं आपल्या दृष्टीनं ते काय आहे, ट्रान्झॅक्शन आहे, बरोबर. कारण आपण पैसे दिले आणि आपण वस्तू आणली. आता आपण जाणार कोणाकडे, मित्राकडे जाणार आहे, त्याला बड्डेच्या वेळेला ती गिफ्ट आपण देणार आहे. मग त्या मित्राला पण आपण ती गिफ्ट दिली, आपल्याकडून वस्तू गेली, पण त्या मित्राकडून आपण पैसे घेणार आहे का? नाही. मित्र आपल्याला पैसे देणार नाही, म्हणजे इथं हे ट्रान्झॅक्शन होत नाही. दुकानदाराकडून आपण वस्तू घेतली तर ते ट्रान्झॅक्शन होतं, कारण तिथं आपण पैसे दिले, पण मित्राला जेव्हा ते आपण गिफ्ट देतो तेव्हा ते आपलं ट्रान्झॅक्शन होत नाही. दुसरं एक उदाहरण घेऊया आपण. मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि मग गावातनं अशी वर्गणी काढली जाते. मग त्यावेळेला आपण देणगी म्हणून त्यांना पैसे देतोय. मंदिराच्या बांधकामासाठी आपण देणगी म्हणून 1,00,000 रुपये दिले. मग त्याच्या बदल्यात आपल्याला त्यांनी काही वस्तू देणार आहेत का? नाही. मग हे आपल्या दृष्टीनं ट्रान्झॅक्शन होत नाही, कारण ते डोनेट केलेलं आहे, डोनेशन दिलेलं आहे आपण, बरोबर का. म्हणून आपल्याला ते आपल्या दृष्टीनं ट्रान्झॅक्शन होत नाही. आता आपला बिझनेस आहे असं गृहीत धरूया आणि त्यासाठी आपण माल खरेदी करतोय, गुड्स खरेदी करतोय. मग पहिल्यांदा आपल्याला ऑर्डर नोंदवायची आहे. आपण म्हटलं की आजच्या तारखेला आपण वस्तू खरेदी करूया, म्हणून आपण जो काही होलसेल व्यापारी आहे किंवा प्रोडक्शन करणारा मॅन्युफॅक्चरर आहे त्याला फोन केला आणि त्याला म्हटलं की आम्हाला 50,000 रुपयाच्या वस्तूंची गरज आहे. मग त्या प्रोडक्शन करणाऱ्यानं किंवा होलसेल व्यापारी आहे तो म्हणतो की माझ्याकडे आत्ता एवढ्या तर वस्तू उपलब्ध नाहीत, एक 4 दिवसानं मी तुम्हाला तेवढ्या वस्तू 100% पोच करतो किंवा त्याच वस्तू तुम्हाला 4 दिवसानं उपलब्ध होतील असं तो म्हणतोय. मग आता इथं काय केली आपण, फक्त ऑर्डर प्लेस केली, ऑर्डर दिली. मग फक्त ऑर्डर दिली तर आपल्या दृष्टीनं व्यवहार झाला का? नाही, कारण आपण इथं वस्तू सेवांची पैशाच्या बदल्यात देवघेव केली का? तर केलेली नाही. म्हणून फक्त ऑर्डर जर आपण प्लेस केली, ऑर्डर जर दिली तर आपल्या दृष्टीनं ते ट्रान्झॅक्शन होत नाही. हा पार्ट आपल्याला ट्रान्झॅक्शन ते आहे किंवा नाही ह्याच्या एंट्री करायच्या असतात, त्यावेळेला हा भाग सगळा उपयोगी पडणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक ऐकायचं. आता 4 दिवसानं काय झालं, आपण त्या दुकानदाराकडे गेलो, त्याला पैसे दिले आणि तिथनं वस्तू खरेदी केल्या. ऑर्डर काय झाली, एक्झिक्यूट झाली. जी आपण ऑर्डर 4 दिवसापूर्वी दिली ती ऑर्डर आता पूर्ण झाली, तो व्यवहार आपला पूर्ण झाला. मग ज्या दिवशी आपण त्या वस्तू खरेदी केल्या त्या दिवशी ते आपलं ट्रान्झॅक्शन आहे, पण ऑर्डर ज्या दिवशी दिली त्या दिवशीचं ते आपलं ट्रान्झॅक्शन होत नाही. तसंच सेल्सच्या बाबतीत आपण माल विकायला लागलेलो आहे आणि आज आपल्याला ऑर्डर मिळाली, 1,00,000 रुपयाची आजच्या दिवसाला ऑर्डर मिळाली, पण आपल्याकडे 1,00,000 रुपयाचा माल आता अवेलेबलच नाही. आज डेट आहे समजा 16, आपल्याला माहीत आहे 20 तारखेला ते आपल्याकडं तेवढ्या 1,00,000 रुपयाच्या वस्तू आपण उपलब्ध करून देऊ शकतोय. म्हणून आपण काय केली, आजच्या तारखेला त्यांची 1,00,000 रुपयाची ऑर्डर लिहून घेतली, त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत, त्यांना वस्तू दिल्या नाहीत, म्हणजे आजच्या तारखेला आपलं ते ट्रान्झॅक्शन होत नाही. मग ट्रान्झॅक्शन आपलं कधी होणार, आपण किती दिवसानं, 4 दिवसानं म्हणतोय. मग 4 दिवसानं किती तारीख येणार आहे तर 20 ऑक्टोबर येणार आहे. मग त्या दिवशी आपण काय करणार, त्यांना 1,00,000 रुपयाच्या वस्तू देणार आणि त्यांच्याकडून 1,00,000 रुपये आपण घेणार आहे. म्हणजे आपलं ट्रान्झॅक्शन किती तारखेला ते घडलं तर 20 ऑक्टोबर या दिवशी आपलं ते ट्रान्झॅक्शन घडलेलं आहे. म्हणजे ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार, मराठीमध्ये त्याला व्यवहार हा शब्द वापरला जातो. मग ते कॅश ट्रान्झॅक्शन असतं
क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतं, बार्टर ट्रान्झॅक्शन असतं, त्याचे प्रकार आहेत. हे आपला भाग आपण नंतर पुढं आपल्या येईलच अभ्यासामध्ये. फक्त आत्ता डोक्यात काय घ्यायचं, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, व्यवहार म्हणजे काय, तर गुड्स अँड सर्व्हिसेसची काय करायचे, एक्सचेंज करायचे, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन मॉनिटरी टर्म्स. त्याला पैशाचा आधार असला पाहिजे किंवा पैशाच्या बदल्यात वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण केली जाते, त्याला काय म्हणायचं, तर ट्रान्झॅक्शन असं म्हणायचं आहे. आता इथं तुम्हाला समोर स्क्रीनवरती बुक किपिंग दिसतंय बघा. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हा सब्जेक्ट आहे, पण बुक किपिंग ही वेगळी टर्म आहे आणि अकाउंटन्सी ही वेगळी टर्म आहे. बुक किपिंगचा अर्थ आपण त्या दिवशी मराठीत बघितला. बुक किपिंग म्हणजे पुस्तकपालन किंवा पुस्तक पालन आणि अकाउंटन्सी म्हणजे लेखाकर्म. 11वीमध्ये 95% भाग आपल्याला बुक किपिंगचा शिकायचा आहे आणि अकाउंटन्सीचा फक्त एक टॉपिक आहे आपल्याला त्यातला, आणि 12वीमध्ये सगळंच्या सगळं अकाउंटन्सी आपल्याला शिकायचं आहे. म्हणून आपल्या 11वी आणि 12वी ह्या दोन्ही वर्षासाठी पुस्तकाचं आपल्या सब्जेक्टचं नाव कसं दिलं आहे, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. बुक किपिंग म्हणजे काय, तर पुस्तकामध्ये नोंदी करून ठेवणे. इथं दिसतंय बघा, बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग ईच अँड एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅपनिंग इन डेली लाईफ ऑफ एनी बिझनेस कन्सर्न फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. आता एनी बिझनेस कन्सर्न म्हणजे ऑर्गनायझेशन, संस्था, कोणत्याही प्रकारच्या संस्थेचा व्यवहार हा पुस्तकामध्ये एक सिस्टमॅटिक मॅनरनं लिहून ठेवणं, याला बुक किपिंग म्हणले. ही एक कला आहे. बुक किपिंग इज अन आर्ट, ती एक कला आहे. कशाची, ऑफ रेकॉर्डिंग ईच अँड एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन, व्यवसायामध्ये घडलेलं प्रत्येक आर्थिक व्यवहार आहे. हॅपनिंग इन डेली लाईफ, तो दैनंदिन स्वरूपामध्ये किंवा दैनंदिन लाईफमध्ये नेहमी आपला घडतोय. ऑफ एनी बिझनेस कन्सर्न, मग तो सेल ट्रेडर असू दे, पार्टनरशिप असू दे, कंपनी असू दे किंवा कोऑपरेटिव्ह संस्था असू दे, कोणत्याही प्रकारची संस्था असू दे. फॉर अ पर्टिक्युलर पिरियड इन टर्म्स ऑफ मनी इन अ पर्टिक्युलर मॅनर म्हटले. म्हणजे पर्टिक्युलर पिरियड म्हणजे ठराविक कालावधीमध्ये. आता ठराविक कालावधी म्हणजे किती, तर 1 वर्षाचा कालावधी असतो. तर 1 वर्ष म्हणजे हे कुठलं, तर आपलं कॅलेंडर इयर सुरू होतं आपलं 1 जानेवारीला आणि संपतं 31 डिसेंबरला. पण आपलं जे अकाउंटिंग इयर आहे, फायनान्शियल इयर आहे, ते चालू होतं 1 एप्रिलला आणि संपतं 31 मार्चला. म्हणजे इथला पर्टिक्युलर पिरियड म्हटलेला आहे. पर्टिक्युलर पिरियड हा आपला 1 वर्षाचा कालावधी असतो आणि तो स्टार्ट होतो कितीला, 1 एप्रिलला सुरू होणार आणि 31 मार्चला संपणार आहे. म्हणजे कारण त्यावेळेला 31 मार्चला आपले सगळे अकाउंट्स क्लोज केले जातात आणि आपल्या बिझनेसला प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे हे त्या ठिकाणी फाइंड आउट केलं जातं आणि पुन्हा मग पुढच्या वर्षी 1 एप्रिलला पुन्हा नव्यानं ट्रान्झॅक्शन लिहायला सुरुवात केली जाते. म्हणून तिथं काय म्हणलं की ठराविक पिरियडमध्ये जे काय व्यवहार घडले ते एका पर्टिक्युलर मॅनरमध्ये त्या ठिकाणी लिहून ठेवावे लागतात. एक सिस्टमॅटिक मॅनर आहे, त्यानुसार ते व्यवहार आपल्याला त्या ठिकाणी लिहून ठेवावे लागत असतात. पुढे बघा, इन बुक किपिंग ऑल द ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड सिस्टमॅटिकली इन द बुक्स ऑफ अकाउंट. घडलेले सगळे व्यवहार एका सिस्टमॅटिक पद्धतीनं ते पुस्तकामध्ये लिहून ठेवावे लागत असतात. मग आता ती कसे लिहायची, कशी सिस्टमॅटिक पद्धत आहे, तो भाग आपल्याला पुढे गेलं की लक्षात येतोय. एखादं ट्रान्झॅक्शन घडलं तर त्याची नोंद जर्नलमध्ये कशी करायची, लेजरमध्ये कशी करायची, त्याचं बॅलन्सिंग कसं काढायचं, पुन्हा त्याचे फायनल अकाउंट्स कसे प्रिपेअर करायचे, हा सगळा पार्ट आपल्याला पुढे अभ्यासामध्ये येतोय. फक्त त्याच पद्धतीनं त्या सिस्टमॅटिक मॅनरनं ते त्या ठिकाणी रेकॉर्ड करून ठेवावे लागत असतात. दीज ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन टर्म्स ऑफ मनी. हे सगळे व्यवहार कसे म्हणते, दीज ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड, हे सगळे व्यवहार रेकॉर्ड करून ठेवले जातात इन टर्म्स ऑफ मनी. पैशाचा जर त्याला आधार असेल तरच हे व्यवहार आपण त्या ठिकाणी पुस्तकामध्ये नोंदवून ठेवू शकतो. मग आज मी उदाहरण दिलं, आपण डोनेशन दिलं तर ते आपल्यासाठी ट्रान्झॅक्शन होत नाही. मग असा व्यवहार आपण पुस्तकामध्ये बुक किपिंगमध्ये नोंदवून ठेवणार नाही. द ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड टू ऑब्टेन व्हेरियस बिझनेस रिझल्ट्स. ट्रान्झॅक्शन्स का नोंदवून ठेवायची, तर वेगवेगळे बिझनेस रिझल्ट्स काढायचे आहेत. प्रॉफिट झाला, लॉस झाला हे फाइंड आउट करायचं आहे. त्याच पद्धतीनं आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कशी आहे, वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्च हे आपलं इयर एंडिंग असतं, त्या दिवशी आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ते बुक किपिंग करून ठेवणं हे गरजेचं असतं. बुक किपिंग क्रिएट्स अ डाटाबेस विच कॅन बी यूज्ड फॉर टेकिंग व्हेरियस इम्पॉर्टंट बिझनेस डिसिजन.
हा जो डाटा आपण लिहून ठेवलेला आहे तो बिझनेसचे डिसिजन घेण्यासाठी उपयोगी पडत असतो. समजा आता यावर्षी आपल्याला भरपूर नफा झाला, तर मग तो कशामुळे झाला हे आपल्याला शोधून काढायचं असेल तर तो डाटा आपल्याला त्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. याच्या उलट यावर्षी आपल्याला लॉसमध्ये आपण गेलेलो आहे, मग आपला लॉस का झाला, कुठं आपला जास्त खर्च झाला, का आपली विक्री कमी झाली, मग ती का कमी झाली, अवास्तव खर्च आपला कुठं होतोय, तो खर्च आपल्याला कमी केला पाहिजे, आपल्याकडे शिल्लक पैसे असतील तर त्याची इन्व्हेस्टमेंट कुठं केली पाहिजे, हे वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा टॅक्स द्यायचा आहे, आपलं इन्कम हे ठराविक लिमिटच्या बाहेर आहे का, असेल तर मग आपल्याला टॅक्स द्यायचा आहे, मग तो किती द्यायचा, कोणत्या उत्पन्नावर द्यायचा, हे सगळ्या प्रकारचे जे काही डिसिजन घ्यायचे असतात त्यासाठी आपल्याला बुक किपिंगची गरज असते. आता डेफिनेशन ही नेहमी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्येच लिहायची आहे. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग्स इन अ सेट ऑफ बुक्स. ही बुक किपिंगची डेफिनेशन आहे ती पाठ करून ठेवायची आहे. बुक किपिंग पुस्तक पालन ही एक कला आहे. कशाची? ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग, बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ सेट ऑफ बुक्स. पुस्तकांचा एक सेट आहे, त्या पुस्तकांच्या सेटमध्ये व्यवहार नोंदवून ठेवण्याची ती एक कला आहे. आता तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल इथं एक जर्नल एंट्री दाखवते. मग ती कला म्हणजे काय, तर इथं बघा, आता पुस्तकामध्ये हे जर्नल आहे, तर इथं 20 तारखेला ट्रान्झॅक्शन आहे, एंट्री लिहून ठेवले, कॅश अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट टू कमिशन अकाउंट, किंवा टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे एक अकाउंट इथं डेबिट पडला, दुसरा अकाउंट क्रेडिट पडला, इथं ब्रॅकेटमध्ये नॅरेशन म्हणजे याचं थोडक्यात वर्णन लिहिलं, इथं अमाऊंट लिहिले. हे याच पद्धतीनं लिहून ठेवायला लागतं. आपल्याला वाटतंय की इथं रिकामीच जागा पडली म्हणून इथं आपण टू कॅश लिहावं, ते चुकीचं आहे. किंवा इथं टू कॅशच्या पुढे रिकामीच जागा आहे, मग हे नेक्स्ट लाईनलाच का लिहायचं, इथंच ब्रॅकेटमध्ये ह्या कॅशच्या पुढे लिहिलं तर चालेल का, तर चालत नाही. म्हणजे ते ज्या त्या ठिकाणीच ती आपल्याला नोंद आहे ती करावी लागत असते. ह्याचा फॉर्मॅट ठरलेला आहे. पहिल्यांदा डेट कॉलमच असणार, सेकंड कॉलम इथला दिसतोय हा पर्टिक्युलर्सच असणार, त्यानंतर LF कॉलम असणार, इथं डेबिटची अमाऊंट असणार, इकडे क्रेडिटची अमाऊंट असणार. मग ही डेबिटची अमाऊंट म्हणजे की ह्या डेबिटच्या समोर लिहिली पाहिजे, ह्या क्रेडिटचा अकाउंट आहे त्याच्या पुढेच ही अमाऊंट लिहिली पाहिजे. म्हणजे हे एका ठराविक फॉर्मॅटमध्ये ठराविक पद्धतीनं ते लिहून ठेवावं लागतं. म्हणजे ते काय आहे तर ते कला आहे. ही कला आपल्याला कॉमर्सच्या माणसांना आहे. आर्ट्सच्या सायन्सच्या माणसाला म्हटलं की ही जर्नल एंट्री लिहा तर त्यांना ती लिहिता येत नाही. म्हणजे ती एक काय आहे तर एक कला आहे. सिस्टमॅटिक पद्धतीनं आपण ते रेकॉर्ड करून ठेवत असतो. नेक्स्ट म्हटलंय बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स द मॉनिटरी ॲस्पेक्ट ऑफ कमर्शियल ऑर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. पुस्तक पालन म्हणजे एक कला आहे. पुस्तकामध्ये व्यवहाराच्या नोंदी लिहून ठेवायच्या आणि त्या पण कसे असलं पाहिजे तर मॉनिटरी ॲस्पेक्ट, त्याला पैशाचा आधार हा असला पाहिजे. असे सगळे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे असतील, आर्थिक व्यवहार झालेले जे काय ट्रान्झॅक्शन असतील ते सगळे व्यवहार आपल्याला लिहून ठेवण्यासाठी बुक किपिंगची गरज असलेली दिसून येते. या पद्धतीने आज आपण ट्रान्झॅक्शनचा अर्थ समजून घेतला आणि बुक किपिंगच्या दोन्ही डेफिनेशन समजून घेतलेल्या आहेत. तर ह्या दोन्ही डेफिनेशन्स आहेत त्या पाठ करून ठेवायच्या.